आमची ग्रामपंचायत ह्याच वर्षी स्वतंत्र झाली 2 वर्षापूर्वी, तरी इतकी परिस्थिती खराब आहे आमच्या गावाची की ती आपण सांगू सुद्धा शकत नाही। आणि शाळेचा रस्ता आहे तिथं जास्त पाऊस आला ना तिथून पोरं सुद्धा अलीकडे पलीकडे होता येत नाही। आपण 1-2 माणसांनी जायचं मोठ्या माणसांनी आणि ते पोरं एकेकानी साखळीने करून आणायचं, अशी परिस्थिती। 2 जागेवर 2 नळ्या टाकल्या ते तरी बरं होईल, पण इतक्या 2.5-3 वर्षात काहीही झालं नाही। होतं केव्हा ज्यावेळेस होतं त्यावेळेस लोकांना कळतंय की हा हे करायला पाहिजे, जे करायचं नाही ते करतात। हे तुमच्या आपला ओढा गेलाय छोटा, त्याला करायची काही गरज नाही, प्रत्येक वारीने त्याला उकरणे हे काही कामाचं नाही। जे गावासाठी लागतं ते करा, हीच आमची कळकळीची विनंती आहे। आणि सगळे तरुण वर्ग किती वेळा प्रयत्न केला तर काही होत नाही। आणि जो 3 खांब पडले लाईटीचे आज झाले त्याला 8 दिवस, नवरात्रीचा एवढा मोठा महोत्सव चालू असतो सगळीकडे तेच आहे, पण आमच्याकडे कसलाही काही नाही, लाईटच नाही तर करावं काय। 2 जागेवर 2 देवस्थान आहे, दोन्हीकडे मोठे मोठे कार्यक्रम ठेवलेले आहेत। या इथे पण पुढे आता झालो तिथं पण कार्यक्रम आहे, मागं पण कार्यक्रम आहे, पण लाईट नसल्यामुळं काहीही नाही। पण प्रशासनाला आणि महावितरणाला एवढीच विनंती आहे की आमच्या तांड्यातली लाईटीची सोय एवढी दूर करावी। संतोष बनशी गाडी, राहणार चकलांबा, बालानाईक तांडा। इथं आज 9-10 दिवस झाले लाईटच नाही कसली, काय लाईटीची मोठी समस्या आहे। आणि लाईटची समस्या असताना आम्ही प्रत्येक अधिकाऱ्याला फोन केला का ते उडाउड्याचे उत्तर देतो आम्हाला। पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला ते काही लाईट चालू करणार नाही, त्यांच्या आधारे आम्ही विचारलं की बा तुम्ही लाईट चालू करा, त्यांना जर लाईट नसली चालू करता येत तर त्यांनी फक्त परवानगी मला द्यावं, माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याला। मी त्याला एका 10 मिनिटात लाईट चालू करून देतो बालानाईक तांडा। जर त्यांच्याच्याने होत नसेल ना त्यांनी कर्मचाऱ्यांनी राजीनामा द्यावा, बाजूला व्हावं। बालानाईक तांड्याकरता मी लाईट आणून देतो त्यांना गाव पातळीवर, न कोणाला काही इजा होता। बरोबर आहे का पत्रकार? इथून पुढेच का आपली बालानाईक तांड्याची लाईट आज जवळपास 12-13 दिवस झाले, 2-3 खंबे पडलेले, त्याच्यामुळं काही कुणी लाईट इकडे टाकी ना बी काय। आणि बालानाईक तांड्याला पहिली गोष्ट पाणीच प्यायला नाही ना हो, हा पाणी प्यायला नसल्यामुळं इथल्या ग्रामस्थांचं मोठी अडचण आहे ना, यांना मोठा संघर्ष करावा लागतो। हा ते म्हणतात भाऊ हे बघा तुम्ही कार्यकर्ते ते बालानाईक तांड्याचे, तुम्ही बघा हे लाईटचं, पाण्याचं, रोडच्या समस्या आहेत, काही रोड बी फुटलेला आहे 2-3 जागेवर। इथं शाळेवर जाय करता रस्ता नाही, शाळेवर बी त्यांनी 1-2 नळ्या टाकावं। मी विजयराजे साहेबाला विनंती करतो की बाबा त्यांनी एक बालानाईक तांड्यावर चक्कर मारावं, बालानाईक तांड्याची परिस्थिती बघावं, काय परिस्थिती आहे काय नाही। मतदानाच्या टायमाला त्यांनी यायचं फक्त विचारायचं किंवा आमच्याकडे देण ठेवा, आमच्याकडे देण, आम्ही तुमच्याकडे देण ठेवलं पण तुम्ही ठेवा ना आता आमच्याकडे देण। हा तो अजितदादाला सांगतो, पालकमंत्री आहेत ते बीडचे, त्यांनी बी इकडे बालानाईक तांड्याकडे एक प्रशासनाच्या वतीने विनंती करतो त्यांना की त्यांनी जरा ध्यान द्यावं। आता ते महावितरणवाले ते अजिबात दुर्लक्ष करते, ते अजिबात लाईटची काही दक्षताच घेत नाहीत। आम्हाला शेती पंप लाईट टाका म्हणलं होतं ते उडाउडीची भाषा देतात की बाबा तिकडे सांगितलं आम्हाला की बाबा इकडे फाल्ट इकडे लाईट टाकू नका। मग यांचं काम आहे ते फाल्ट बघायचं का? हे शेतकऱ्याचं काम आहे, हे पगार घेतात ना। हा हे कशा करता पगार घेतात? यांना 10-5 रुपये दिल्यावर ह्यांना रानाने फिरायचं जमत, आणि नाही दिले म्हणजे मग हे म्हणतात तुम्ही जा डिपीत, आम्ही डिपीत जाऊन बघायचं का? मेन तारीचं फाल्ट कोण काढतं? लाईनमॅनच काढणार ना, ते कर्मचारी। ते आम्हाला सांगतात की तुम्ही बघा कुठशी फाल्ट होतो, उभा राहा तुम्ही, आम्ही तिकून टाकतो। म्हणजे एवढा टाइम नसतो यांना की ते लाईट चालू कराय करता। तर त्यांना एवढीच विनंती आहे की त्यांनी आमची ताबडतोब होता होईन तेवढी उद्या जर चालू केली तर बरंच होईल, आणि नाहीच केली तर परदिवशी काय करू त्याचं काही तुम्हाला आज सांगू शकत नाही आम्ही। काय जी गाडी चकलांबा बालानाईक तांड्यावर राहणारा माणूस आहे। आमच्या तांड्यावर म्हणजे इतकी बिकट परिस्थिती आलेली, ही परिस्थिती तुम्ही दूर करा, तुम्ही समक्ष येऊन बघा। आणि लहान लहान लेकरं यांना रोड सुद्धा चांगला राहिलेला नाही, पाण्याने येणे सगळे रोड फुटलेले आहेत। आणि पुन्हा लाईटी बी आता ही नवीन पिढी आलेली आहे आमच्या पुढं, यांनी कसं काय शिका? तुम्ही आमच्यासाठी इतकं झटत म्हणलं लाईटी बिघडत दिवे लावून पहिले काळ आणायचे का? आता मग तुम्ही ते ध्यानात आणा, मागचे जर दिवस आणत झाले मग तुम्ही खूप पैशाने काय करतात? मग तुम्ही असं दखल घ्या, लाईट आणा, हे नवीन पिढीला पुढे घाला, एवढी माझी नम्र विनंती। बोलू का?
माझं नाव अशोक राजेंद्र पवार. मी बालानाईक तांड्यामध्ये राहतो. बालानाईक तांडा हा चकलांबा गावापासून फक्त 2 किलोमीटर आहे. ह्या गावामध्ये आज 10 दिवस झाले, एक लाईट नाही आहे, काही नाही आहे. 10 दिवसापूर्वी पाऊस झाला, मुसळधार पाऊस झाला. त्या पावसामध्ये आमचे तारेचे खांबे वाहून गेले. आम्ही प्रशासनाला सांगितलं भाऊ की आमची लाईटचं लक्ष द्या. त्यांनी काय आमची कोणचीच पद्धतीने ऐकून नाही घेतलं किंवा आमची काय त्यांनी दखल नाही केली भाऊ. त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही त्यांना फोन लावला, ते म्हणते ह्याला फोन लावा, तो म्हणतो त्याला फोन लावा, तो म्हणतो त्याला फोन लावा. म्हणजे एकाला फोन लावा दुसऱ्याचं नाव, दुसऱ्याला फोन लावा तिसऱ्याचं नाव, तसे ते आम्हाला म्हणजे खेळवतात भाऊ. समजा ह्याला फोन लावा, त्याला फोन लावला, एकाला फोन लावा, जे त्यांचा मेन आहे त्याला फोन लावला की तो फोन उचलतो, फोन उचलत नाही आणि उचलला की बोलत नाही आणि बोलला की आम्हाला म्हणतो टाईम नाही. आता टाईम नाही, तुम्ही कोणत्या कामासाठी टाईम नाही तुम्हाला? म्हणजे ज्यांना राजीनामा द्या म्हणा तुम्ही ज्यांच्यासाठी काम करता त्यांच्या अडचणी जर तुम्हाला सॉल्व्ह नसन करतायत तर तुम्हाला म्हणजे त्या कामाची पगार घेता कायला तुम्हाला टाईम नाही आमच्याशी बोलायला. तर तुम्ही डायरेक्ट ते नोकर आहे, तुम्ही सरकारचे, तुम्ही नोकर आहेत आणि आम्ही सरकार, आम्ही एक नागरिक आहे. आमची तुम्हाला दखल तुम्ही घ्यायलाच पाहिजे, कारण की ही तुमची नोकरी आहे. तर तुम्ही ती नोकरी तुमच्या पूर्ण करावी, कारण की तुम्ही पगार घेताय. नसेल तर मग तुम्ही राजीनामा द्या. बाकी लय खूप लोक प्रयत्न करतात की नोकरी करण्यासाठी. ते बिचारे त्यांचे नोकरी करण्यासाठी काही नाही काय करताय ना. आमचा तांडा आहे, तांड्यामध्ये समजा आज परवा दिवशी एक मुलगी आजारी पडली. ते मुलगी वडा आहे आतमध्ये, वडा आहे गावाच्या मध्ये, रोड अलीकडे. मुलगीला अक्षरशः रस्त्याने बांधून अलीकडे जावं लागलं, तेव्हा ती मुलगी दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये अक्षरशः वारली असती. तर ही तुम्हाला समजा या गोष्टीची काळजी असली पाहिजे. ही सगळ्यांनी ह्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. आता समजा आमच्या गावात असे 100-200 पोरं आहेत की समजा ते अभ्यास करतात, समजा भरती करतात, कोणत्या म्हणजे समजा शिक्षण करतात. त्यांना समजा शिक्षण करायला आता ही लाईट नाही आहे गावात, तर त्या पोरांनी कसं शिक्षण करायचं? ते उद्याचं समजा भविष्य आहे आपल्या लोकांचं, ते भविष्य. तर त्या पोरांनी अभ्यास कसा करायचा ह्याची सगळ्यांनी काळजी घ्यावी, ही आमची नम्र विनंती आहे, कळकळीत. आज बालानाईक तांडा, मोजे बालानाईक तांडा ग्रामपंचायत, तालुका गेवराई, जिल्हा बीड. आज या ठिकाणी अतिवृष्टी झाल्या कारणामुळं बऱ्याचशा ठिकाणी वढे फुल पॉवरमध्ये चालल्यामुळं, त्या कारणामुळं असा अवस्था झालेली आहे की बऱ्याचशा विहिरी बुजलेल्या आहेत आणि गुरुढोरं पण वाहून गेलेले आहेत. बऱ्याचशा ठिकाणी आपलं पाहिलं तर घरामध्ये पाणी शिरलेलं आहे. चकलांबा गावामध्ये अधिकारी येतात, सर्वे करून जातात, पंचनामा करून जातात. त्यांना काही थोडीफार असेल ती निधी उपलब्ध होईल ही अपेक्षा सर्व शेतकऱ्यांना आहे, ग्रामस्थांना आहे. परंतु बालानाईक तांडा एक स्वतंत्र ग्रामपंचायत आहे, परंतु चकलांबा सर्कलपासून 2 किलोमीटर अंतर असल्या कारणामुळं इकडं आमच्याकडं अगदी सर्वच कर्मचारी अधिकारी यांनी पाठ फिरवलेले आहे. आज आपण या ठिकाणी पाहतो की 8 दिवसापासून या लाईटीच्या सोयीसाठी फार गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. 4 पोल या ठिकाणी पडलेले आहेत आणि कर्मचारीला, अधिकारी यांना जर आपण फोन केलं तर इतर अधिकाऱ्यांना फोन करा. भोसले साहेबांना फोन केलं तर ते म्हणतात जाधव साहेबांना फोन करा. जाधव साहेबांना फोन केलं तर ते म्हणतात इंजिनियर साहेबाला फोन करा. कुंभार साहेबांना फोन केलं तर कुंभार साहेबाचा फोन कंटिन्यू बंद असतं आणि ज्यावेळेस फोन लागत असतो त्यावेळेस तो उचलत नाही आहे. परत त्यांनी मोरे साहेबाचा फोन नंबर देतात आणि मोरे साहेबाला फोन केल्याच नंतर ते म्हणतात की आमच्याकडे बोलायला आता सध्याला टाईम नाही आहे. तर मोरे साहेबाला मला एवढंच विनंती करायची आहे, त्यांना सांगायची आहे की यदा कदाचित तुमच्याकडे खूप काम असेल, लोड असेल, परंतु तुम्ही ज्या पदावर आहात हे तुमचं कर्तव्य आहे की सर्वसाधारण सामान्य माणसाचा फोन उचलणं आणि जी काही अडीअडचण असेल ते दूर करणं. परंतु या ठिकाणी तुम्ही असं काहीही केलेलं नाही आहे की वारंवार फोन केल्याच नंतर तुम्ही म्हणताय की हजारो फोन आम्हाला येतात आणि ते हजारो फोन असल्या कारणामुळे तुम्ही आमच्याकडे दुर्लक्ष करतात. ज्यावेळेस तुम्हाला फोन करून बोललो त्यावेळेस तुम्ही म्हणता की पाणी वाढायला खूप चालू आहे. आता पाणी वाढायला चालू आहे, तो 1 महिनाभर राहू शकतो, तर 1 महिनाभर हा बालानाईक तांडा पूर्ण ग्रामपंचायत अंधारामध्ये ठेवायचं का? हा माझा प्रश्न त्या मोरे साहेबांना आणि बाकी इतर जे कर्मचारी असतील, पॉवर हाऊसचे, त्यांना आहे. त्यांनी आता इतर ठिकाणी ज्याप्रमाणे 3 फेजची लाईट आहे तर सिंगल फेजची लाईट चालू होत नाही, तोपर्यंत सिंगल फेजला आपण हे जोडून ते आपलं तांड्यापुरतं लाईट आपण या ठिकाणी निश्चितपणे चालू करू शकतो. परंतु हे देखील आपण करत नाहीये. एक तार तुटली तर तुम्ही 1000 रुपये मागता, एक खांबा जर तुम्हाला जर रवायचा असेल तर तुम्ही 10,000 रुपये मागता. अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. परंतु जर आपण पाहिलं गेलं तर माघलदी बऱ्याचशा दिवसापासून आमचे मीटर बंद होते. तर आज माझा बंजारा समाज, एक वाडी वस्तीवर राहणारा धनगर समाज, हे आम्ही ऊसतोडीला जात असतो आणि ऊसतोडीला जात असताना कमीत कमी 7-8 महिने आम्ही बाहेर असतो आणि या ठिकाणी लाईटीचं बिल भरपूर आल्या कारणामुळे आणि बऱ्याचशा अडचणी असल्या कारणामुळं आमच्याशी
त्या लाईट बिल भरणं झालं नाही त्यावेळेस तुम्ही कर्मचाऱ्याला पाठवून आमचे सगळे आकडे तोडता आणि मीटर पण काढून नेलेलं आहे। तर अशी अवस्था असताना आम्ही चालू वर्षी 2 महिन्यापूर्वी बरेचसे मीटर पूर्ण व्याजासह जे तुमचं बिल असेल ते बिल भरलेलं आहे। असं असताना देखील तुम्ही आमच्याकडे दुर्लक्ष का आणि कशामुळे करतात? यदा कदाचित तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल, हे सगळे जे कर्मचारी आहात तुम्ही, हे पगार जो आहे ना तो सगळं ग्रामस्थाच्या वतीनेच तुमचं दखल केलं जात आहे। तर हे ग्रामस्थ आहे त्यामुळेच तुम्हाला पगार भेटतं, या गोष्टीचं तुम्ही दुर्लक्ष करता। असं करू नका। आज या ठिकाणी लाईट, पाणी आणि रस्त्याची खूप गंभीरता आहे। तर माझं सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे की जास्तीत जास्त तुम्ही ही बातमी तहसीलदार साहेबांना, कलेक्टर साहेबांना आणि आमच्या तालुक्याचे आमदार असलेले राजेसाहेब यांच्यापर्यंत पोहोचवा। आणि ज्याप्रमाणे सगळ्या गोष्टीला तुम्ही इतर सर्कलमध्ये येता, मोठ्या गावामध्ये येता, त्याप्रमाणे आमच्या ही छोट्याशा या ग्रामपंचायतीची देखभाल करावी, ही जी समस्या आहे ती सोडावी, हीच आपली सर्वांच्या वतीने आम्ही एक पत्रकार बांधवांना विनंती करतोय की तुम्ही आता या ठिकाणी लगेच ताबडतोब तहसीलदार आणि कलेक्टर साहेबांना यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचावी। आणि जर हे 2 तारखेपर्यंत आमची लाईटीची आणि पुलाची ही जर दुरावस्था कायम राहिली तर 2 तारखेला निश्चितपणे 2 तारखेच्या पुढे आम्ही ग्रामस्थाच्या वतीने तहसीलदारावर तीव्र असं आंदोलन छेडू, असा हा इशारा आमचा ह्या सर्व अधिकाऱ्यांना आहे। एवढंच।